नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्सच्या संदर्भात जे आहे राज्यसेवा प्रिलिम्स 2025 आन्सर की आपण बघूयात। सेट आहे सी सेट। ओके, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे सेट कोणता असणार आहे, सी सेट। आता सी सेटमध्ये जे आहे प्रश्न क्रमांक 51 पासून ते 70 पर्यंत आपल्याला सायन्सचे प्रश्न बघायला मिळतात। पहिला प्रश्न आपण बघूया। तर 51 नंबरचा प्रश्न आहे, विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते। ओके, म्हणजे फिजिकल क्वांटिटी विचारलेली आहे कोलिजनच्या संदर्भात। आपण जर न्यूटनचे तिन्ही नियम जे आहे लॉ ऑफ मोशन जर आपण व्यवस्थित रिवाइज केलेले असतील तर तिसरा जो नियम आहे बघा, त्याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं सांगितलेलं आहे, राईट। तर त्या संदर्भात जे आहे कन्झर्वेशन जे आहे कशाचं होणार आहे कोलिजनच्या ड्युरिंग, तर मोमेंटमचं होणार आहे बघा, संवेग। ओके, तर उत्तर काय असणार आहे 51चं 2 संवेग। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक आहे 52, विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते। आता रिसेंटली न्यूजमध्ये आहे बघा की डॉपलर इफेक्टमध्ये काय होतं की रेड लाईट जी आहे ती डिस्टन्स गॅलेक्सीपासून जेव्हा येते तर ती बेसिकली बेंड होते। तर हे ऑब्झर्वेशन जे आहे बघा आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते लाल रंग जो आहे ज्याचं विस्थापन दूरच्या आकाशगंगामधून म्हणजेच गॅलेक्सीमधून, ओके, हे आपल्याला बघायला मिळतं। तर 52चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53, विचारलेला आहे की डॅच्या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात तर बीटा क्षय जे आहे बीटा डिके याच्यामध्ये दोन्ही न्यूट्रिनो प्लस अँटी न्यूट्रिनो दोन्हीचं काय होतं आपल्याला डिके होताना दिसतं बघा, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54। आता इथे विचारलेला आहे की तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा किंवा स्निग्धता ज्याला आपण विस्कॉसिटी आपण म्हणतो किंवा विषंदता असं म्हणतो यावरती कशा पद्धतीने होतो। तर विस्कॉसिटी जी आहे बघा ती वाढली जाते जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होणार तर गॅसची कायनेटिक एनर्जी जी आहे मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी ही वाढून जी आहे तर त्यांचा वेग जो आहे तो सुद्धा वाढणार। ओके, तर विस्कॉसिटी इथे काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55, विचारलेला आहे की एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी जी त्रिज्या आहे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे। जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल। ओके, तर डिटेलचं याचं जे एक्सप्लेनेशन आहे बघा ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये येणारच आहे। तर याचा आन्सर जे असणार आहे बघा ते आहे 8:9, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात प्रश्न क्रमांक आहे 56। आता पॅरलल सर्किट्स जे आहेत सिरीज आणि पॅरलल सर्किट्स, ओके, यावरती हा प्रश्न विचारलेला आहे। खाली दिलेल्या रोधकांचा नेटवर्क ऑर रेझिस्टन्समध्ये बॅटरीमधून विद्युतधारा किती वाहणार। ओके, तर 2 वोल्टचं जे आहे आपल्याला बॅटरी इथे बघायला मिळते, त्याबरोबर रेझिस्टन्स आहे बघा 2 ओके ओम रेझिस्टन्स आहे। त्याचबरोबर उत्तर जे असणार आहे बघा ते आहे 1 एम्पियर। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आहे 57, विचारलेला आहे की सायट्रस किंवा लिंबू कॅन्कर हा जो रोग आहे वनस्पती रोग हा कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे पॅथोजनमुळे होतो। उत्तर असणार आहे जीवाणू बॅक्टेरियामुळे हा आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58, स्केलेरॉइड्स ची श्रेणी डॅच आहे। आता स्केलेरॉइड्स बेसिकली काय असतात डेड सेल्सचे प्रकार असतात बघा, ओके, मॅच्युअर डेड सेल्स असतात। आता याच्यामध्ये तुम्ही जर लॉजिक जर इथे बघितलं तर स्केलेराइड्स आणि त्याचे जे उपप्रकार आहे बघा इथे तुम्हाला हिंट दिसतील बघा, स्केलेराइड्स त्याचबरोबर स्केलेराइड्स। ट्रॅकेट्स त्याच्यामध्ये जे आहे अलिप्त आपल्याला बघायला मिळतं, वेगळं बघायला मिळतं। तर ट्रॅकेट्स इथे नाही आहे, उत्तर काय असणार आहे अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 59,
आता वनस्पतीमध्ये जे स्टोमाटा आहे बघा, तिथे गार्ड सेल्स असतात आणि या गार्ड सेल्सच्या कार्यक्षम होण्यासाठी इथे पोटॅशियमचा वापर केला जातो बघा. ओके, तर 59 प्रश्न क्रमांकामध्ये तेच विचारलेलं आहे की जर संरक्षण पेशीमध्ये गार्ड सेल्समध्ये घटक जमा झाले तर रंध्र उघडेल, म्हणजे स्टोमाटा जे आहे ते ओपन होणार. तर कशाच्या सहाय्याने? उत्तर आहे पोटॅशियम, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. विचारलेला आहे बघा, स्पायरोगॅरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते विचारलेले. सामान्यतः त्याला जे आहे तलावातील घाण असे म्हणतात, ज्याला आपण पॉन्ड्सकम असं म्हणतो. ओके, तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याचबरोबर ते सागरी पाण्यात राहतात. सागरी पाण्यात नाही राहत, ते बेसिकली काय की गोड्या पाण्यात ते राहतात बघा. ओके, तर ब स्टेटमेंट काय इथे चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, त्यांच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरित लवके असतात. करेक्ट आहे. त्याचबरोबर ड आहे की ते झिग्नमाटेसी कुटुंबातील आहे, हे सुद्धा बरोबर आहे. उत्तर असणार आहे अ, क आणि ड, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. विचारलेला आहे की कोणत्या झाडाचे फुले, पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार केले जाते. तर बेसिकली बघा, कॅनॅबिस सॅटिवा, पर्याय क्रमांक 1 या वनस्पतींच्या आहे मारिजुआना बनवलं जातं बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रोकॅरियोटिकमधील अनुवंशिक कोडमधील एन फॉर्मिल मिथिओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता असतो? आता प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोडचा जेव्हा आपण विचार करतो तर ओव्हरऑल जे आहे सामान्यतः प्रारंभिक कोड हा नेहमी काय असतो? AUG हा इथे असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 62. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. विचारलेला आहे की खालीलपैकी हॉर्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन आहे LH, एस्ट्रोजन आहे आणि प्रोजेस्टेरॉन आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. मानवी जिनोम प्रकल्प जो आहे, जो 1990 मध्ये सुरू झाला होता, याच्या मुख्य उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे विचारलेले आहेत. आता इथे बेसिकली काय की एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की पर्याय क्रमांक जो क आहे, तर हा त्याचा एक मुख्य उद्दिष्ट आहे की यामुळे आपल्याला नव्याने प्राप्त होणारी जेनोमिक ज्ञान हे संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करायचे आहेत. तर क जे आहे ते इथे कंपल्सरी असणार आहे आणि क ऑप्शन जे आहे ते आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे बघायला मिळतो बघा. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. विचारलेला आहे की व्यावसायिक तंतूंच्या उत्पादनात लोकरीला, म्हणजे ज्याला आपण वूल असं म्हणतो, पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? तर इथे जे आहे बघा, पॉलीॲक्रेलोनायट्रिल याचा जो आहे आर्टिफिशियल वूल म्हणून जो आहे वापर केला जातो बघा इथे. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. तर खालीलपैकी विचारलेला आहे की कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदना शामक त्याचबरोबर ज्वर शामक असे केले जाऊ शकते? तर उत्तर असणार आहे फक्त ड, पॅरासिटामॉल. ओके, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 67. इथे विचारलेला आहे योग्य जोड्या लावा. आता इथे जर आपल्याला प्राथमिक माहिती असेल त्याच्यामध्ये बघा, मोनोसॅकॅराइड दिलेला आहे, डायसॅकॅराइड दिलेला आहे, ट्रायसॅकॅराइड आणि त्याचबरोबर पॉलिसॅकॅराइड. आता ट्रायसॅकॅराइड जे आहे ते रॅफिनोज असणार आहे बघा. कचं जे आहे 1 असणार आहे. 2 पर्याय आपल्याला इथे मिळतात. त्याचबरोबर मोनोसॅकॅराइड जे आहे ते बेसिकली काय असणार आहे तर बेसिक फॉर्म ऑफ शुगर, ज्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो, 1चं 3 असणार आहे. त्याचबरोबर पॉलिसॅकॅराइड म्हणजे कॉम्प्लेक्स शुगर काय असणार आहे? स्टार्च असणार आहे, डचं 2. त्याचबरोबर एक पर्याय जो आपल्याकडे उरतो डायसॅकॅराइड, ते असणार आहे इथे बेसिकली तर सक्रोज, 2चं असणार आहे 4. ओके, तर पर्याय क्रमांक जो आहे 4 याचं उत्तर असणार आहे 1, 3, ब 4, क 1 आणि ड 2. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 68. हायड्रोजनचे समस्थानिके
म्हणजेच आयसोटोप्स आणि त्यांचा अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर सांगा. तर सुरुवातीला जे असणार आहे ते असणार आहे प्रोटियम, त्यानंतर आहे ड्यूटेरियम, त्यानंतर आहे ट्रिटियम. 1:2:3 1:2:3 पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 69. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. म्हणजे ऊर्जा जर निर्मिती करायची तर कार्बनचा वापर केला जात नाही. तर लाकूड जे आहे, लाकूड याच्यामध्ये जे आहे कार्बन एमिशन आपल्याला होताना दिसतं. त्याचबरोबर कोळसा पण सेम पद्धतीने आहे. तर कोळसा आणि लाकूड इथे कॅन्सल होणार, अ आणि ड इथे नाही आहे. त्यानंतर 2 ऑप्शन आपल्याकडे येतात. आता बायोगॅस निर्मितीसाठी इटसेल्फ कार्बन किंवा कार्बन बेस्ड हीटिंग मटेरियल्सचा इथे वापर केला जातो, त्यामुळे बायोगॅस पण इथे नसणार. तर एकमेव जे आहे आपल्याकडे भूऔष्णिक स्त्रोत, त्याला आपण जिओथर्मल सोर्स असं म्हणतो, हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 70. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूंमधील कोणते रासायनिक बंध तयार होतात. आता बेसिकली मॅग्नेशियम काय एक मेटल आहे, क्लोराईड काय एक नॉन मेटल आहे. तर आयनिक बंध जे आहे ते इथे एस्टॅब्लिश होणार आहे. उत्तर असणार आहे फक्त ब पर्याय क्रमांक 4.